नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता मी रेस्क्यूसाठी चाललेलो आहे. मला एक रेस्क्यू कॉल आहे आणि कॉल जो आहे तो रातांदळे गाव आहे. माझ्या घरापासून तरी 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. आणि बघा सूर्याचा नजारा बघा, मावळता सूर्य हा. संध्याकाळचे 5:30 वाजलेत मित्रांनो आणि खूप छान वाटतंय. निसर्ग, ढग वगैरे आलेले आहेत. थोडं पावसाचं पण वातावरण एक साईडला झालेलं आहे, एक साईडला सूर्य पण मावळतोय. खूप भारी दिसतंय. आणि मित्रांनो, साप जो आहे गोट फॉर्म आहे, त्याच्यामध्ये साप आहे. ते बोलतात नाग आहे, पण आता बघूया. पहिले तिथे गेल्यावरच आपल्याला समजेल नाग आहे काय आहे, कारण स्वतः बघितल्याशिवाय आपण यकीन नाही करू शकत मित्रांनो. कधी कधी धामणीला पण नाग समजतात, रॅट स्नॅकला. तर बघूया, आपण तिथेच पोहोचलो आहे. हे बघा, गावापासून साईडला आहे थोडं गोट फार्म. ते खूप मोठ्या मोठ्या बकऱ्या आहेत तिथं, बोकुड आहेत. आता आपण आतमध्ये पोहोचतोय, कुठे साप बघण्यासाठी चाललेलो आहे. हे बघा किती मोठे आहेत बोकुड वगैरे. तरी साधारण त्यांची प्राईस जी असेल 70 ते 1 लाखापर्यंत असू शकते. 50, 70, 1 लाख अशी. आणि तिथला मालक जो बोलत होता की काही करून हा साप घेऊन जा, कारण हा नागच आहे असं बोलतात. कारण आमच्या एका बोकडाला जरी चावला तो, तर आमचं खूप मोठं नुकसान होईल. काही करून घेऊन जा. आणि आम्ही आता शोधतोय तिथे. हे बघा, एक साईडला खोदायला घेतलं आहे. तिकडे त्यांनी जे बिळ दाखवलं तिकडे आम्ही खोदतोय. आणि एक साईडला दुसऱ्या बिळामध्ये पाणी पण सोडलेलं आहे आम्ही, बोरिंगचं. कारण नाग असेल तर नक्कीच बाहेर निघाल. विषारी साप पाण्यामध्ये कधीच थांबत नाही मित्रांनो. आपलं शोध काम चालू झालेलं आहे. साप पकडणं गरजेचं आहे. आणि इथे बिळामध्ये थोडीशी हालचाल दिसलेली नाही. हे बघा, दिसलेला आहे तो. आणि पाणी पण बघा ओललं आतमध्ये थोडंसं, म्हणून तो साप कोपऱ्याला आलेला आहे इथे. हे बघा, इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे मित्रांनो. बिग साईजमध्ये वाटतोय, जामच मोठा दिसतोय तो. आता आपण काढायचा प्रयत्न करतो आहे. बघा, माझी स्टिक आतमध्ये जाणार नाही मित्रांनो, म्हणून मी तारेचा हुक केला आहे. त्या हुकेमध्ये अडकावून काढतो त्याला बाहेर. मला थोडासा जरी चान्स भेटला तर नक्कीच मी त्याची शेपूट पकडेल. कधी कधी काय गलती होते मित्रांनो, कधी कधी तोंड पण बाहेर येतं सापाचं. आहे बघा, तोंड आलं होतं. आता मी जर का पटकन हात टाकला असता शेपूट समजून, तर माझ्या चावला असता मित्रांनो. मी लगेच घाई करत नाही. आता सेकंड टाईम मी परत एकदा चान्स घेतो आहे, आणि आता नक्कीच शेपूट मिळेल असं वाटतंय मला. हे बघा, शेपूटच होती. आणि आता मी 50% तर त्याला रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो. फक्त आता त्याला बाहेर काढून पॅक करायचं आहे. साईज खूप मोठी वाटते मला, पण बघू, बाहेर निघाल्यावरतीच समजेल मित्रांनो. खूप वेळ गेला आमचा तिथे. पाऊण तास आम्हाला शोधण्यामध्येच गेला तिथे. व्हिडिओ पण थोडी फास्ट केलेली आहे, स्लो केली असती तर खूप वेळ गेला असता. आणि बघा, साईजच किती मोठी आहे सापाची, बघा तुम्ही. माझ्या अंदाजे तरी या सापाचं वयच किती असेल माहिती आहे? 15 ते 17 वर्षाचा हा साप असेल. 15 वर्ष नाही तर 17 वर्ष, 100%. कारण त्याची साईजवरून खूप मोठी साईज आहे, बिग साईजमध्ये एकदमच. अजून थोडी लांबी त्याची बाकी आहे असं वाटतंय मला. पूर्ण आता बाहेर निघाल्यावरतीच समजेल आपल्याला मित्रांनो. आणि एक माझ्या मनाला समाधान मिळालेलं आहे की हा साप भेटला. कारण जर का हा साप भेटला नसता मित्रांनो, तर कालांतराने हा कधी बाहेर निघाला त्या लोकांनी मारला पण असता. आणि आता बिळातून निघत नाही तर मी खेचला असता, पण त्याच्या आतड्या तुटल्या असत्या, म्हणून त्याचं पाणी सोडलं त्या बिळात. आणि पाणी सोडल्यावर नक्कीच निघतो साप. हे बघा, निघाला आहे. कारण असा खेचून ताणून जर का त्याला वडला असता, त्याच्या आतड्या तुटल्या असत्या. त्याला पाणी सोडलं, निघाला. आणि बघा किती मोठा आहे तो. साधारण तरी 5 फूट 7 ते 8 इंच असेल याची साईज, लांबी. जाडी तर खूप मस्त आहे, मनगटासारखी एकदम जाडी आहे. आपली हाताचा मनगट असतंय तेवढी त्याची जाडीच आहे पूर्ण साईजमध्ये. आणि याची जोडी असू शकते मित्रांनो, सेम.
कारण हा मला नाग वाटतोय. नागिन नक्कीच असेल कुठेतरी आणि ती भेटेलच काही दिवसांनी. आता आपण याला लवकरात लवकर पॅक करू, जास्त वेळ नाही घेणार. याचा फणा मला बघायचा होता, पण फणा तो काय दाखवत नाही आहे, कारण तो ह्या एरियामध्ये खूप फिरत असेल आणि माणसाळलेल वाटतो मला हा साप पूर्ण. कारण एवढ्या एरियामध्ये तो फिरत असेल, त्याला काही कोणाची भीतीच नाही आहे. आणि नाग म्हणतं तर सर्वांचा राजाच आहे तो कोणाला घाबरत पण नाही असं पण. आणि मी त्याला शेपूट पकडलेली आहे, पण त्याला माझी पण काही भीती नाही वाटत, कारण मी पण त्याला एकदम इझी आरामशीर पकडलेलं आहे. काही घाई नाही करत आणि काही त्याच्यावर प्रेशर पण नाही टाकत त्याच्यावरती. त्याला असं नाही दाखवून दिलं मी काय. आणि मी त्याचा फणा काढण्याचा प्रयत्न करतो आहे बघा. त्यांनी थोडा अटॅक केला थोडासा मित्रांनो. फणा थोडासा त्यांनी फक्त दाखवला, पूर्ण नाही दाखवला. त्यांनी फक्त मला इशारा दिलेला आहे. माझी इच्छा होती बघायची आणि तुम्हाला पण दाखवण्याची इच्छा होती. फणा थोडासा दिसला आहे, पूर्ण नाही दाखवू शकलो, कारण मी जास्त त्रास नाही देऊ शकत. आणि मित्रांनो, मी याचा फणा उभा करून याला हातात पण घेऊ शकलो असतो, पण मला तसं मीडियावरती मला तसं नाही दाखवायचं आहे. कारण आपण एक सर्पमित्र आहे, सर्पमित्रासारखंच राहिलं पाहिजे. पब्लिक शो नाही करायला पाहिजे, काहीच गरज नाही आहे. आणि प्रत्येक सर्पमित्र वाचणं गरजेचं आहे. सर्पमित्र मेला तर साप वाचू शकत नाही आहेत, कारण लोक 100% मारून टाकतील त्यांना. कारण पकडायलाच कोण नाही तर लोक काय करणार, मारतीलच. एवढी जनजागृती नाही अजून कोणामध्ये की सापांना हुसकून देतील, असं काहीच नाही आहे. शक्यतो लोक मारून टाकतात लगेच. पण आता सर्पमित्र आहेत म्हणून बोलवतात, ते एक बरं आहे. खूप मस्त साप आहे, छान आहे, लांबी पण खूप मस्त आहे. आणि आता त्याला निसर्गामध्ये मी लवकरात लवकर रिलीज करण्याचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो, मला खूप टाईम झाले आहे इथे बघा. माझ्या हातावर आला होता, पण मी सोडून दिला, कारण तो माझ्या चावण्यासाठी नाही आला, माझी ग्रीप घेण्यासाठी आला होता. पण मी त्याला सोडून दिला. मी रिस्क नाही घेऊ शकत. मी तुम्हाला मागाशीच बोललो, सर्पमित्र वाचणं गरजेचं आहे, कारण मुका प्राणी तो, त्याचा भरोसा नाही आहे. थोडीशी माणसाच्या मनात भीती असणं गरजेचं आहे. जर का माझ्या मनात भीती नाही राहिली, मी जास्तच जर का ओव्हर करायला लागलो, तर नक्कीच मला तो चावेल आणि एक सर्पमित्र गमावल्यासारखं होईल. आता मी त्या पिशवीमध्ये नाही जात मित्रांनो, कारण त्याची साईज मोठी आहे आणि ही कॅरीबॅग पिशवी जी गोणी ती छोटी आहे, त्याच्यामध्ये ॲडजस्ट नाही हो राहिला तो. कदाचित त्या गोणीमध्ये वास पण येत असेल खाद्याचा वगैरे, कारण सहसा करून साप आतमध्ये जात नाही, कारण जर का वास वगैरे येत असेल तर नाही जात. म्हणून मी त्यांना बोललो की दुसरी गोणी द्या मला, मोठी जरा साईजमध्ये आणि जरा व्यवस्थित द्या. त्यांनी दुसरी आणली गोणी, हे बघा. आणि आता असं वाटतं मला लगेच जाईल तो, कारण व्यवस्थित वाटते ती गोणी मला. गेला आहे तो. आणि आता मित्रांनो, मला शक्य नाही आत्ता रिलीज करणं, मी सकाळी रिलीज करेल, कारण खूप अंधार झालेले आहे, खूप वेळ गेला माझा तिथे. आणि हा इतका मोठा साप सोडायचा म्हटलं तर 6-7 किलोमीटर तरी मला लांब जावं लागेल. आणि आमच्या इकडं आजूबाजूला खूप घरं आहेत, मला लांबच जावं लागेल. आणि सकाळी मी रिलीजसाठी आलेलो मित्रांनो, हे बघा. तर मी याला रिलीज करतोय. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि सर्पमित्राला नक्कीच कॉल करून बोलवा, जेणेकरून साप कोणते पण प्राणी वाचले जातील. कोणता पण प्राणी संकटात असेल तर नक्कीच कॉल करून बोलवा. हे बघा, आता मी रिलीज करतो त्याला आणि तो खूप छान पद्धतीने आता आझाद होईल. धन्यवाद मित्रांनो, आणि तुम्ही सर्वांनी काळजी घ्या.